नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी अर्बन बँक बचाव समितीच्या वतीनं नगर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बँकेचं लायसन्स रद्द झाल्यानं अनेक ठेवीदार हवालदिल झालेत। ठेवी परत मिळवण्यासाठी ते बँकेचे उंबरठे झिजवत आहेत। संचालकांच्या आर्थिक घोटाळ्यांमुळे बँक बंद पडली असून ठेवी मिळत नसल्यानं ठेवीदार हतबल झालेत। अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत ठेवी परत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली। ही 113 वर्षाची वैभवशाली बँक होती, परंतु 2014 ला ही बँक एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्या टोळीच्या हातात गेली आणि ही बँक लुटायची। त्यावेळेस 1250 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या। त्या गैरउद्देशाने त्यांनी बँकेचं खोटं रूपांतर मल्टीस्टेटमध्ये केलं। मल्टीस्टेटमध्ये काय होतं, कायद्याचं बंधनं खूप कमी होतात आणि त्याचा फायदा घेत 2014 पासून या लुटारूंनी बँक लुटायला सुरुवात केली। त्या 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं की बँक लुटून राहिली। या संचालकांना रिझर्व्ह बँकेने हाकलून दिलं बँकेतून आणि त्यांना आदेश काढला की तुम्ही परत बँकेत यायचं नाही। परंतु यांनी केलेली लुटमार यांना माहिती आपल्या अंगलट डील। त्यासाठी 2021 ला हे लुटारू संचालक परत बँकेत आले आणि तिथून पुढे ठेवीदारांना ठेवी मिळणं बंद झालं। आज या ठिकाणी गोरगरीब ठेवीदारांच्या 320 कोटीच्या ठेवी अडकलेल्या आहेत। जवळजवळ 2400 ठेवीदार आहेत। ते आज 2 वर्ष आले हे पैसे मागतायत, त्यांना पैसे मिळत नाहीयेत आणि आपण त्याच दुसऱ्या बाजूला बघितले संचालक धनदांडके झालेत। जो संचालकाचा व्यापार एका 10 बाय 10च्या याच्यामध्ये होता, तो आज 10,000 स्क्वेअर फुटामध्ये बिझनेस घेऊन गेलाय। त्याचा मोठमोठ्या प्रॉपर्ट्या घेतल्या त्यांनी। मध्ये एक 70 एकर जमीन पोलिसांना सील करायला लावली। या लोकांनी त्या घोटाळ्यातल्या पैशातनं ती 70 एकर जमीन घेतली होती। तिला मोठा करोडाचा भाव मिळणार होता, परंतु आपण तशाच आणखी काही प्रॉपर्टी आहेत, सर्व पोलीस रेकॉर्डला आलेलं आहे। तुमच्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात मी एक पुरावा दाखवतो। हा चेक पहा, याच्यावरती कोणाची सही नाही। हा बँकेच्या रेकॉर्डला असलेला चेक आहे। हा चेक कुठल्या खातेदाराच्या चेकबुकातला नाही। 40 लाखाचा चेक बिगर सहीचा पास झालेला आहे। असे शेकडो कर्ज आहेत। अशा चेकद्वारे बँकेच्या अनेक खात्यातनं पैसे काढून घेतले। खोटं कर्ज मंजूर करायचं आणि अशा चेकद्वारे पैसे काढून घ्यायचे, त्याच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या आणि गोरगरिबाला लुटायचं। असं हे व्हाईट कॉलर क्रिमिनल जे आहेत अर्बन बँकेचे यांनी केलेलं आहे आणि मला खेद वाटतो। पोलीस प्रशासनाच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। वार्षिक ऑडिट झालेलं आहे। महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याचे हे झालेले आहे, परंतु का कोणाष्ट कुठली अदृश्य शक्ती त्यांना थांबवती आहे हे कारवाई करण्यापासून मला हे नक्की अदृश्य शक्तीला सांगायचं आहे, गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका। त्यांचे पैसे त्यांना परत द्या। त्यांचे कोणाला कॅन्सरचे आजार आहे, कोणा मुलींचे लग्न थांबलेत, कोणा मुलींचे शिक्षण थांबलेले आहेत, तरी हा तळतळाट घेऊ नका। यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका। यापूर्वी आम्ही 4 आंदोलन शांततेने केले, आज रस्त्यावर आलोय। उद्या आणखीन आमचा संयम सुटून आणखी काही होऊ शकतं, तर ते करण्याची वेळ पोलीस प्रशासनाने आणू नये। या लोकांना ताब्यात घेऊन यांच्याकडनं तो मुद्देमाल वसूल करावा व गोरगरिबांचे पैसे परत करावेत। हे पैसे जाऊन सुद्धा बँकेकडे 400-500 कोटी रुपये शिल्लक राहणार आहे। एवढी बँक मजबूत आहे, परंतु या भामट्यांना ती बँक बंद करायची होती। त्यासाठी त्यांनी थकबाकी वसूल केलीच नाही आणि 98% NPA झाला, म्हणून रिझर्व्ह बँकेने नियमाप्रमाणे बँक बंद केलेली आहे। 98% NPA म्हणजे काय, बँकेकडे पैसे आहेत पण ते चुकीच्या लोकांकडे आहेत। त्या चुकीच्या लोकांकडनं ते परत आणायचं, तेवढंच काम आहे। ते पोलिसांशिवाय होऊ शकत नाही। पोलिसांना माझी विनंती आहे, त्यांनी आता ते MPID कारवाई, जे MPID कायदा आहे त्याची सर्व अंमलबजावणी करून या गोरगरिबांचे पैसे परत मिळवून द्यावे। घर सोडावं लागलं, पैसा नाही मिळत ना। मुलाचा गैरसमज होतो, मुलगा म्हणतो तू मुलीला पैसे दिले, पण पैसा जर माझ्या हातातच नाही तर द्यायचा कोणाला। 2 वर्ष झाले मी घराबाहेर एकीकडे राहते। ह्या पैशामुळं मला पैसा भेटत नाही। त्याला सांगून सुद्धा कंटाळा आला। तो म्हणतो की पैसे तू कोणाला तरी दिले, कसे दिले, बँकेतून निघत नाही। आज मला 2 वर्ष झाले मी घराबाहेर राहते, मुलीकडे राहते, मुलगी मला सांभाळते, मुलगा मला कधीच घरात येऊन देत नाही। मला आत्महत्या करतो काय या पैशासाठी? मी कवर सहन करायचं, कवर मी जगायचं? हे कसं? मी आत्महत्या करणार आता, मी जगणार नाही। मी एखाद्याला सांगितलं मी एखाद्या वेळेत उडी टाकेन, मारणार, पण आता मी जगणार नाही। का? मी पैसा जर माझ्याकडे नाही तर मी कोणत्या प्रकारे कोणता देऊ, कसा देऊ पैसा? मला घराबाहेर राहावं लागतंय। वनवन हिंडते या गावाला त्या गावाला। मला इज्जत आहे का नाही जावायच्या दारात राहायला सुद्धा? का कशाबद्दल? यांनी आमचे पैसे द्यावा का? ज्या वेळेस यांना गरज लागते त्यावेळेस आमचे पैसे काढत होतो, आम्हाला दिले नाही। तुमची बँक सुरळीत चालत म्हणले आणि आज बंद झाली। माझ्या मुलाने औषध घेतलं या पैशासाठी सोनरच्या इथं। माझ्याची डेट संपलेल्या आपल्या मागणीप्रमाणे
का दिल्या नाही माझ्या पावत्या? मी त्यांच्या पुढे बाटली घेण्याचा प्रयत्न केला, साहेबांच्याकडे जा म्हणले, मी साहेबांना खाली ओढून आणलं, तरी माझे पैसे दिले नाही. मी लोकांच्या यादाने पैसे काढले, ते लोकांच्या यादाने या सोनार हॉस्पिटलला भरले. नसेल तर तुम्ही चला, तिथे सगळे कागदपत्र तुम्हाला काढून देते. कशासाठी आम्हाला त्रास? आम्ही कष्ट करून हे पैसे कमवून ठेवले, 2004 होतील म्हणून. आमच्या लेकरांचं शिक्षण राहिलं, दुखणं राहिलं, दवाखाने राहिले, कोणत्याच गोष्ट कवर आम्ही हे सहन करायचं. आम्ही लोकांच्या कर्जाने पैसे काढले, औषध त्याला 1.5 लाख रुपये खर्चाला. मला कसे तरी बळच 60,000 रुपये दिले का? आमच्या असताना आम्हाला पैसे देत नाही. आम्ही काही कोणा चोऱ्या भामटांचे आणले का? चोऱ्या केल्या का आम्ही? आमचे स्वतःच्या कामाचे पैसे येते, आमचे वाढपोट हो म्हणूनच आम्ही ठेवले होते ना. आम्ही काय चोरी करून तुमच्या बँकेत आणून ठेवले का? महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.